तर पंजाब आणि गोव्यामध्ये आज मतदान होतं आणि या संदर्भातील सध्याचे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आपण पंजाब आणि गोव्यामध्ये जाणार आहोत। पंजाबचे अपडेट्स देण्यासाठी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। त्याचसोबत गोव्यातल्या होणाऱ्या निवडणुकी संदर्भात अपडेट्स देत आहेत प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी। सुरुवातीला पंजाबच्या निवडणुकी संदर्भात आपण ताजे अपडेट जाणून घेऊयात। रामराजे, आपण पंजाबमधून ही सगळी माहिती देत आहे। पंजाबमध्ये आज मतदान होत आहे। या ठिकाणी मतदानासाठी ज्या मशीन्स ठेवण्यात आलेल्या आहेत त्या मशीनमध्ये गेल्या तासाभरापासून बिघाड झाल्याची माहिती मिळते। त्या संदर्भात काय सांगाल आणि एकूणच या ठिकाणच्या निवडणुकीत कोणते महत्त्वाचे चेहरे आहेत, कसा प्रतिसाद आहे मतदार राजांचा, काय सांगाल? बिल्कुल, आता मी उभा आहे पंजाब येथील अमृतसर या ठिकाणी, ज्या ठिकाणी आता नवजोत सिंग सिद्धू स्वतः येणार आहेत मतदान करण्यासाठी। मात्र मागील आपण पाहू शकता की माझ्या पाठीमागे हे संपूर्ण यंत्रणा आहे आणि या ठिकाणी बूथ आहे, या ठिकाणीच मतदान पार पाडले जात आहे। परंतु या ठिकाणी गेल्या 1 तासापासून मशीन जी आहे ती बंद पडलेली होती। काही तांत्रिक कारण होतं आणि त्यामुळं मशीन जी आहे ती बंद पडण्यात आली होती। आणि आपण इथल्या काही मतदारांशी चर्चा केलेली आहे, त्यावेळी त्यांनी सांगितले की जेव्हा मतदान करण्यासाठी जात होते तेव्हा मशीनवर बीप असा आवाज येत नव्हता आणि त्यामुळं जे मतदान होतं ते अवैध ठरत होतं। गेल्या 1 तासापासून ही दुरुस्ती सुरू आहे, अजून सुद्धा ही दुरुस्ती झालेली नाही आहे। त्यामुळं लोक जे आहेत ते 1.5 तासापासून इथे ताटकळत उभे आहेत। पंजाबमध्ये अमृतसर या ठिकाणी ही परिस्थिती आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाला आणखीन यंत्रणा व्यवस्थित करावं लागणार आहे। पंजाबच्या निवडणुकासंदर्भात जर विचार केला तर अमरिंदर सिंग हे महत्त्वाचे चेहरे आहेतच। त्याचबरोबर बादल परिवार जे की वारंवार पंजाबमध्ये त्यांची सत्ता राहिलेली आहे, त्यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई असणार आहे। नवजोत सिंग सिद्धू यांच्यासाठी सुद्धा प्रतिष्ठेची लढाई असणार आहे, कारण ते आता नुकतेच भाजपमधून आता काँग्रेसमध्ये आलेले आहेत आणि राहुल गांधी यांच्यासोबत आता ते संघर्ष करत आहेत। आम आदमी पार्टी यांची सुद्धा चेहरे देण्यात आलेले भगवंत मान यांच्यासारखा स्टार कॅम्पेनर आहे आणि त्यामुळे केजरीवाल आणि भगवंत मान यांच्या जोडगोळीनं आम आदमी पार्टीनं आता पंजाबमध्ये येऊ शकते का हे पाहणं गरजेचं आहे। युवकामध्ये आम आदमी पार्टी ही प्रसिद्ध आहे आणि त्याचबरोबर काँग्रेस सुद्धा अमरिंदर सिंग हे महाराजा आहेत, पटियालाचे महाराजा आहेत। त्यामुळे महाराजा पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनणार का हे पाहणं गरजेचं आहे, कारण काँग्रेसनं जर सत्ता जर आली तर मुख्यमंत्री जो असेल तो पटियालामधून असेल। त्याच्यामुळे पटियालामध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग व्हर्सेस जनरल जे सिंग, जनरल जे सिंग यांनी 1965 आणि 1900 युद्धामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि ते आता यावेळेस आमदारकीसाठी उभे आहेत पटियालामधून। त्यामुळे अमृतसर आहे, पटियाला आहे, लांबी जो आहे तो बादलांचा गड मानला जातो। या संपूर्ण ठिकाणी जे आहे ते आज 117 मतदार केंद्र 117 मतदारसंघ आहेत आणि त्यामध्ये हे संपूर्ण मतदान प्रक्रिया पार केली जाणार आहे। त्यामुळे आजचा जो आहे तो पंजाबच्या भवितव्याचा दिवस असणार आहे, कारण एकच दिवस आजच्याच दिवशी संपूर्ण ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। मात्र ही प्रक्रिया पार पाडली जात असताना सुद्धा राजकीय हस्तक्षेप थांबवावा लागणार आहे आणि निवडणूक आयोगाला सुद्धा आपली यंत्रणा जी आहे ते आणखीन सज्ज करावी लागणार आहे। मात्र आपण एक इथं ऑब्झर्वेशन केलेलं आहे एक की नोटबंदी सर्जिकल स्ट्राईक याचा पण काही प्रमाणामध्ये इथं परिणाम झाल्याचं आपल्याला दिसून येते। नोटबंदीमुळे लोकांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्रास झालेला आहे आणि त्याचा परिपाक जो आहे तो कदाचित सरकारच्या विरोधामध्ये अँटी इन्कम्बन्सी असल्यामुळं तो सरकारच्या विरोधामध्ये जाण्याची शक्यता आहे। आपण प्रत्येक बूथवर जात आहोत आणि प्रत्येक बूथवरची संपूर्ण यंत्रणा इथे पाहत आहोत। अमृतसरमध्ये तर सध्याची जी यंत्रणा आहे पोलीस बंदोबस्त अतिशय कडक आहे, कारण अमृतसर हा पाकिस्तानला लागूनच आहे, वाघा बॉर्डर इथून जवळच 20 किलोमीटर अंतरावर आहे। अशा वेळी कोणत्याही घातपाताची घटना घडू नये यासाठी सरकारला अतिशय सतर्क राहावं लागलेलं आहे। त्यामुळे संवेदनशील जे ठिकाण आहे त्या ठिकाणी पॅरामिलिटरी लावण्यात आलेले आहे, पोलीस बंदोबस्त सुद्धा अमृतसर पोलीस सुद्धा या ठिकाणी सज्ज झालेले आहेत। नक्कीच रामराजे, तर एकूणच या ठिकाणचं मतदान सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सध्या तर या ठिकाणी गरज आहे, म्हणजे या ठिकाणची यंत्रणा जी आहे ती ठीक करणं सध्या महत्त्वाचं आहे, कारण गेल्या 1 तासाभरापासून आपण बघतोय की या ठिकाणच्या वोटिंग मशीन्स ज्या आहेत त्यामध्ये बिघाड झालेला आहे। आपण असेच आमच्या संपर्कात राहत। तुर्त आपण जाऊयात गोव्याकडे। गोव्यामधून प्रताप नाईक सध्या आपल्या सोबत आहे। प्रताप, काय ट्रेंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, कसा प्रतिसाद या ठिकाणी मतदार राजाने सकाळपासून दिलेला आहे, कोणकोणत्या दिग्गजांच्या प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागल्यात, काय सांगाल? स्वतः सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, पण मतदान जी प्रक्रिया आहे ती अतिशय संथ पद्धतीने सुरू आहे। कारण नेहमीच आपण बघतो की गोव्यामध्ये मतदानाची टक्केवारी आहे ती जरी 70-75 किंवा 7-65% होत असली तरी पण मतदार राजा हळूहळू बाहेर पडत असताना दिसतो। मी गोव्यामधल्या आदर्श मतदान केंद्रावर आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की अत्यंत तुरळक अशी गर्दी आहे आणि या
निवडणुकीसाठी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात चुरशीनं असं मतदान होतंय, कारण अनेक नेत्यांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर असतील, त्याच्यानंतर गोव्याचे जे वेलिंगकर आहेत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. एकूणच आपण बघतो की दरवेळच्या निवडणुकीपेक्षा यंदाची गोव्याची निवडणूक ही थोडीशी वेगळी दिसते. नेमकी कशा प्रकारची वेगळी आहे किंवा काय वेगळं पण पाहायला मिळालेलं आहे या निवडणुकीमध्ये आपण पाहूया. आपल्यासोबत स्थानिक रिपोर्टर आहे अनिल पाटील, आपण त्यांच्याशी बोलूयात. गोव्याची निवडणूक आपण पाहतो की खूप वेगळ्या पद्धतीने यावेळेला लढली जाते. अनेक मतदारसंघात पंचरंगी बहुरंगी अशी चित्र दिसते. काय सांग? ही जी निवडणूक आहे यावेळची निवडणूक दोन अर्थानं वेगळी आहे. एक तर निवडणूक कार्यालयानं, निवडणूक आयुक्त कार्यालयाने वेगवेगळे प्रयत्न केलेले आहेत. एक तर मतदान वाढावं यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत. शिवाय जे बूथ आहेत, पोलिंग स्टेशन्स आहेत, हे छोटे केलेले आहेत. निवडणूक यंत्रणा अत्यंत सुरळीतपणे व्हावी यासाठीचे विशेष प्रयत्न होत आहेत. मोठ्या प्रमाणात, ह्यूज प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला पॉलिटिकली, राजकीय आपण जेव्हा हे विचार करू तेव्हा यावेळची निवडणूक प्रत्येक स्वतंत्र पक्ष स्वतंत्रपणे लढवतो आहे. म्हणजे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रित लढत होते, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि BJP एकत्रित लढत होते. आज ती परिस्थिती नाही आहे. आज प्रत्येकजण स्वतंत्र लढतो आहे. त्यामुळं, आणि दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर आमचा जो मतदारसंघ आहे हा इतका छोटा आहे. साधारणपणे 22,000 ते 27,000च्या या दरम्यानच्या सगळा वोटर्सची संख्या आहे. त्यामुळं मतदारसंघ लहान आणि लढणाऱ्यांची संख्या जास्त. त्यामुळं निवडून कोण येणार याची उत्सुकता प्रचंड प्रमाणात आहे. आपण पाहिलं की मतदार संख्या लहान, मतदारांची संख्या लहान आहे. त्याच्यामुळे एकूणच काय नेमकं होईल हे सांगता येत नाही, कारण पहिल्यांदाच इतक्या ईर्षेनं आणि इतक्या महत्त्वाच्या गोष्टीनं ह्या सगळ्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना लाभ होणार का, विरोधी पक्षांना कशा प्रकारचं यश मिळणार हे आपल्याला कळायला 11 तारखेपर्यंत थांबावं लागणार आहे. स्वाती, नक्कीच धन्यवाद प्रताप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तसंच झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.